കഴിഞ്ഞ ഒരു മാസത്തോളം എനിക്ക് മിസ്സായി. गया 1 महीने मैं आप सबको मिस किया നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. और आप सब लोग प्रार्थना करते रहे. വീണ്ടും നിങ്ങളോട് ഒരുമിച്ചായിരിക്കാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ അവസരത്തിനായിട്ട് और दोबारा फिर से इस रीति से आप लोग के साथ मिलकर संगति करने के लिए जो प्रभु ने अवसर दिया उसके लिए धन्यवाद. ഇന്ന് പ്രാർത്ഥന എന്ന വിഷയത്തെ കുറിച്ച് ചിന്തിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. आज प्रार्थना करके एक विषय के संबंध में बात करना चाहता हूँ. നമുക്ക് എല്ലാവർക്കും പ്രാർത്ഥിക്കാൻ അറിയാം. हम सबको प्रार्थना करने जानते हैं. നമുക്ക് എപ്പോഴും പ്രാർത്ഥന ഉണ്ട് താനും. और हमारे जीवन में हम बहुत प्रार्थना करते भी है. പിന്നെയും പ്രാർത്ഥിക്കാൻ പറഞ്ഞാൽ എന്താണ്, അതെങ്ങനെയാണ് ശരിയാകുന്നത്? तो फिर और प्रार्थना करो करके बोला तो फिर कैसा सही होगा? ലൂക്കോസ് സുവിശേഷം 11 അധ്യായത്തില് लूका का सुसमाचार 11 अध्याय അതിന്റെ 11 മുതൽ അതിന്റെ 13 വരെയുള്ള 11ന്റെ 1 മുതൽ 13 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കണ്ട. പ്രാർത്ഥനയുടെ ഒരു കാര്യമാണ് അവിടെ നമ്മൾ കർത്താവ് വെളിപ്പെടുത്തുന്നത്. उसका 11 का 1 से 13 जब पढ़ते समय में वहाँ पर प्रार्थना का विषय में वहाँ पर बातें बोला गया है. ആദ്യം കർത്താവ് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ ശിഷ്യന്മാർ വന്ന് കർത്താവിനോട് ചോദിക്കുകയാണ്, तो पहला പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിക്കും. जब प्रभु अकेले प्रार्थना कर रहा था तो चेले लोग ने देखे प्रभु के पास आकर कहा कि प्रभु हमें भी प्रार्थना करने सिखाओ. പിന്നെ കർത്താവ് ആവർത്തിച്ച് പറയേണ്ട ഒരു വിഷയമാണ് പ്രാർത്ഥന എന്ന് അവിടെ പറയുകയാണ്. और फिर प्रार्थना एक ऐसा विषय है जो बार बार दोबारा हमको करते रहना है करके ये बात प्रभु कहने के बाद എന്നാൽ മത്തായിയുടെ സുവിശേഷത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, നിങ്ങൾ ഒരു കാര്യം ആവർത്തിച്ച് പറയുമെന്ന്. परंतु और उसी के साथ साथ मत्ती का पुस्तक में जब हम प्रार्थना के संबंध में जो 6वां अध्याय में पढ़ते समय में वहां पर हिंदी में एक्चुअली ऐसा लिखा है कि तुम अन्य जातियों के समान बकबक नहीं करना करके, लेकिन उसका सही परिभाषा में ऐसा लिखा है कि तुम अन्य जातियों के समान एक ही चीज को बार बार नहीं दोहराना. നമുക്ക് അവിടെ അതിന്റെ 11 മുതലുള്ള വാക്യം വായിക്കുമ്പോൾ अभी हम लोग 11 का 9 जब पढ़ते हैं, और मैं तुमसे कहता हूँ कि मांगो तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे, खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला जाएगा. ഓക്കെ. അപ്പം പ്രാർത്ഥിക്കുക എന്നുള്ളതിന് 3 വാക്കുകളാണ് അവിടെ. യാചിപ്പീൻ, 3 बातें वहाँ पर प्रार्थना के संबंध में पूछा गया है, बताया गया है कि पहला मांगो, फिर ढूंढो और तीसरा है खटखटाओ. ഇത് 3 കാര്യങ്ങളാണോ ഒരു കാര്യമാണ്? ये तीन अलग अलग बातें हैं क्या एक ही बात है? ഒരു കാര്യം തന്നെയാണ്. एक बात है, एक संबंध के विषय में बोल रहा है. അത് അന്വേഷിക്കുക എന്ന് പറയുന്നതും പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. तो खोजो करके बोलते समय, ढूंढो करके बोलते समय में प्रार्थना के विषय में बोला है. യാചിക്കുക എന്നതും പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. और मांगो करके बोलते समय में प्रार्थना के संबंध में बोल रहा है. മുട്ടുക എന്ന് പറയുന്നത് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. और खटखटाओ करके बोलते समय में भी प्रार्थना के संबंध में बोला है. ഇത് നിരന്തരം ഒരു പതിവാക്കുന്ന കാര്യമാണ് കർത്താവ് പറയുന്നത്. യാചിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുന്നെങ്കിൽ, പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുന്നെങ്കിൽ, നിങ്ങൾ മുട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കുന്നുവെങ്കിൽ ഒരു കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ടുള്ള പ്രോസസ്സിനെയാണ് അവിടെ കർത്താവ് നമ്മൾക്ക് വെളിപ്പെടുത്തിയിരുന്നത്. और वहां पर 9 फिर से पढ़ना. और मैं तुमसे कहता हूँ हाँ, कि मांगो तो वहां पर जब उसका सही जो व्याकरण अगर हम पढ़ेंगे तो ऐसा आना चाहिए, तुम मांगते रहो, तुम खोजते रहो और खटखटाते रहो. അപ്പം യാചിക്കുമ്പോൾ കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. तो क्या होगा? जब तक तुम मांगते रहोगे तब तक मिलता रहेगा. അപ്പൊ എന്താ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എന്നുള്ളത് ആശയം നമ്മൾ ശരിക്കും മനസ്സിലായില്ല. കർത്താവ് എന്താണ് ഉദ്ദേശിച്ചത് എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ, കർത്താവ് തരാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്താണെന്ന് മനസ്സിലായില്ല എങ്കിൽ നമ്മുടെ പ്രാർത്ഥന വ്യർത്ഥമാകുകയാണ്, ജാതികളെ പോലെ ആയി. परंतु प्रियो, यहाँ पर विषय तत्व समझना है. प्रभु जब बोल रहा है कि मांगो, तो मांगो करके बोलते समय में जब प्रभु जिस उद्देश्य से अपना मन में वो जो बात रख के बोल रहे कि तुम मांगो करके, उस विषय में हम भी उसी संबंध में एक ही मन में सहयोग होकर हमें जानना चाहिए, पहचानना चाहिए कि प्रभु क्या बोल रहा है कि मांगने के विषय में. लेकिन वो लिंक, अगर मेरा लिंक और प्रभु का लिंक या एक प्रार्थना करने वाला व्यक्ति का लिंक प्रभु के साथ अगर संयम होकर एक मन में नहीं रहा, तो फिर वो व्यक्ति क्या कर रहा है? अन्य जाति के समान कुछ भी मांग रहा है. ഇതിൽ കർത്താവ് ഒരു ഉദാഹരണം ഭൗമിക രീതി പറയാണ്. और उसके लिए फिर प्रभु एक शारीरिक दुनिया में कैसा रीत होता है उसका एक उदाहरण बताकर नीचे का वाक्य में कहता है, എന്നാൽ നിങ്ങളിൽ ഒരു അപ്പനോട് അപ്പൻ ചോദിച്ചാൽ, 11 वाक्य में अगर बेटा अपना पिता को रोटी मांगे तो അവന് കല്ല് കൊടുക്കുമോ? उसको पत्थर देगा क्या? അത് ഇങ്ങനെ ചാദിച്ചുകൊണ്ടേ ഇരിക്കണമെന്നാണോ ഉദ്ദേശിച്ചത്? तो
ഒരു മകൻ അപ്പനോട് അപ്പ എനിക്ക് അപ്പൻ തായോ 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 എന്ന് ഇങ്ങനെ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കണോ? तो मतलब अभी तो ये वाक्य का हम जानते हैं कि कोई भी पिता ऐसा नहीं करेगा, पत्थर नहीं देगा, परंतु यहाँ पर हम उसको और गहराई में समझता है। ये बेटा क्या बार बार पूछते रहना है क्या? रोटी दो रोटी दो रोटी दो रोटी दो, एक बार में काफी है ना? ഒറ്റ പ്രാവശ്യം ചോദിച്ചാൽ, परंतु तो अगर एक बार में अगर भले ही बेटा पूछ रहा हो, അപ്പൻ ചോദിച്ചാൽ रोटी के लिए मांगे तो കല്ല് കൊടുക്കുമോ? क्या पत्थर देगा क्या? അപ്പൻ തന്നെ കൊടുക്കും. तो पिता क्या करेगा? तुरंत देगा उसको। എത്ര പ്രാവശ്യം ചോദിക്കണം? कितने बार मांगना पड़ेगा? അല്ലേ? हाँ, जैसा जरूरत के हिसाब से एक बार। ഇനി കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ്, उसी रीति से अभी प्रभु ये उदाहरण को लेकर प्रभु कहता है, ദോഷികളായ നിങ്ങൾ तुम जो दोषी और बुरे हो, दुष्ट हो, ഒരു നന്മയും നിങ്ങൾക്കില്ല, तुम्हारे अंदर कुछ भी भलाई नहीं है, പക്ഷെ നിങ്ങളുടെ ഒരു മകൻ लेकिन हे तुम्हारा बच्चे लोग ഒരു കാര്യം ചോദിച്ചാൽ, അപ്പൻ ചോദിച്ചാൽ रोटी मांगता है तो ഉടനെ കൊടുക്കുമോ അതോ ഇങ്ങനെ യാചിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക എന്നാ തരാമെന്നാണോ? तो तुम जो दुष्ट हो, अपना बच्चे लोग जब तुमको रोटी मांगते समय में तुम लोग तुरंत दोगे, या बेटा को रोटी दो रोटी दो रोटी दो ऐसा बार बार मांगने के बाद फिर तुम लोग दोगे? അപ്പൊ ഒരുപാട് പ്രാവശ്യം ചോദിച്ചാൽ എന്താണെന്ന് അറിയാമോ? ഇതൊക്കെ കൊടുത്തില്ലെങ്കിൽ ദുഷ്ടനാണ്. तो मतलब क्या है, बार बार अगर बच्चा बोल रहा है रोटी दो रोटी दो रोटी दो, फिर भी रोटी नहीं दे रहा है, तो जिस व्यक्ति से मांगा जा रहा है वो व्यक्ति दुष्ट है, क्योंकि इतने बार मांगने के बाद भी दे रहा नहीं है। അപ്പോൾ ഈ അപ്പൻ എന്താ കൊടുക്കുന്നത്? तो अभी पिता क्या करेगा? ആ കുഞ്ഞിനെ अपना बेटे को ആവശ്യമുള്ളത് എന്താണ്? जो जरूरत क्या है, അപ്പമാണ്, रोटी है, മുട്ടയാണ്, अंडा है, മീനാണ്, मच्छी है, അതിന്റെ പ്രയോജനം എന്താണ്? तो और ये सब बच्चा खाएगा तो उस बच्चे का फायदा क्या होगा? അല്ല അപ്പൻ എന്താണ് അതിന്റെ പ്രയോജനം? सॉरी, मतलब पिता को क्या लाभ होगा उससे? എന്റെ മകൻ मेरा बेटा പഠിച്ച് पढ़ लिख कर ഈ ലോകത്തെ ജ്ഞാനിയാകും, वो दुनिया में क्या नहीं बने, क्योंकि खाना खाने से उसको सामर्थ्य और बल मिल रहा है। അവൻ ഈ ലോകത്തിൽ എഞ്ചിനീയറോ ഡോക്ടറോ ആകും. फिर वो खाना खाने का शक्ति से पढ़ लिख कर बड़ा होकर वकील डॉक्टर इंजीनियर बनेगा। അപ്പൊ ആ കുഞ്ഞിന്റെ നന്മയെ കണ്ട് പിതാവ് കൊടുക്കുകയാണ്. तो वो बच्चे का अच्छा भविष्य को देखकर, मेरा बेटा अच्छा रहना चाहिए, सुख से रहना चाहिए देखकर पिता क्या कर रहा है? उसको रोटी देता है। ഇനിയും അടുത്ത വാക്യം മർമ്മമാണ്. अभी आगे जब पढ़ते समय में भेद से कहा है, ഇനിയും നമ്മൾ ചോദിക്കുന്നത് ജഡത്തിലെ പിതാവിനോടല്ല, परंतु प्रार्थना में जब हम आते समय में हम लोग एक शारीरिक पिता से नहीं मांग रहे। അപ്പോൾ പിതാവ് ആരാണ്? तो फिर पिता कौन है? അപ്പൊ ആ പിതാവിനോട് ചോദിക്കേണ്ടത് എന്തായിരിക്കണം? तो उस पिता से जब हम मांगते समय में किस लेवल से, किस आधार का बात से विषय में मांगना चाहिए? ഈ അപ്പനോട് ചോദിക്കുമ്പോൾ കിട്ടുന്ന നശിച്ചു പോകുന്ന കാര്യങ്ങളാണ്. हम लोग जब संसार के पिता से जब हम मांगते समय में हम जो भी मांगते हैं वो सब चीजें नाशवान चीजें ही मांगते हैं हम। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6-ാം അധ്യായത്തിന് 21-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, നശിച്ചു പോകുന്ന ആഹാരത്തിന് വേണ്ടി നിങ്ങൾ എന്റെ അടുക്കൽ വരണ്ട. यूहन्ना का सुसमाचार 6:21-22 में वहां पर पढ़ते समय में वहां पर कहता है कि नाशवान भोजन के लिए तुम लोग मेरे पास, 27 में नाशवान भोजन के लिए मेरे पास नहीं आना। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ പിതൃത്വം മനസ്സിലാക്കണം. तो फिर हमारे सही पिता, നമ്മൾ ആരോടാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? इसलिए प्रार्थना के संबंध में आते समय में हमारे सही पिता कौन है और वो पिता किस मुकाम पर है, किस स्तर पर है, इसलिए हम लोग जब मांगते समय में हमारे स्तर का विषय के बातें क्या होना चाहिए, ये हम वो प्रार्थना करने वाला व्यक्ति को जानना चाहिए। അവിടെ 3 കാര്യമാണ് ഈ ജഡിക പിതാവിനോട് ജഡിക മകൻ ചോദിക്കുന്നത്. तो वहां पर नीचे उदाहरण देते समय में बेटा 3 बातें मांगा। ഏറ്റവും പ്രോട്ടീനുള്ള അപ്പം, सबसे ज्यादा മീൻ ഏറ്റവും ഭയങ്കര പ്രോട്ടീനാണ്, ഏറ്റവും നല്ല പോഷണമാണ്. वहां पर हम देखते हैं कि उसका 11वां वाक्य में वहां पर उसने रोटी पूछा, फिर उसी 11वां वाक्य में मच्छी पूछा और 12वां वाक्य में अंडा पूछा। मतलब सबसे एक शरीर में सबसे अच्छा ऊर्जा देकर, बल देकर, तंदुरुस्ती जो मिल सके उसमें से टॉप फूड है ये 3 बातें। वो बातें बेटे ने पिता से मांगा। ഇത് ഭക്ഷിച്ചാണ് അവൻ ബുദ്ധിയുള്ളവനായി അടുത്ത 60-70 കൊല്ലം അവൻ ജീവിച്ച് അവൻ ഒരു പ്രൊഫഷണൽ ആയിട്ടുള്ള ആരെങ്കിലും ആയിത്തീരുന്നത്. तो ये 3 चीजें बचपन से खाते खाते क्या हो गया, उसके शरीर में इतना मजबूती मिलता है, इतना बल मिलता है कि वो क्या हो गया, 60, 70, 80 साल जीकर अपना जिंदगी, करियर और जो बातें उसने उम्मीद करके रखा था वो सब बातों के लिए वो जीता है। ഇനിയും പ്രാർത്ഥനയുടെ വിഷയത്തിലേക്ക് നമ്മൾ കിടക്കുകയാണ്. तो अभी प्रार्थना के विषय में हम प्रवेश कर रहे हैं। സ്വർഗസ്ഥനായ പിതാവിനോട് അപ്പോൾ നമ്മൾ ഇനി എന്താണ് ചോദിക്കേണ്ടത്? ऐसा है तो स्वर्गीय पिता से हमें क्या मांगना चाहिए? മുട്ടയാണോ? अंडा है क्या? പാലാണോ? दूध है क्या? മീനാണോ? मच्छी है क्या? അങ്ങനെ ചോദിച്ചു. നിങ്ങൾ ഇനി എന്താ ചോദിക്കേണ്ടത്? तो ये सब बातों के विषय नहीं पूछना है, परंतु क्या पूछना है?
പരിശുദ്ധാത്മാവിനെ. तुम पवित्र आत्मा को അപ്പൊ നമുക്ക് ഒരു ചിന്തയുണ്ട്, നമുക്ക് ഓൾറെഡി പരിശുദ്ധാത്മാവില്ലേ? उसका 11-13 पढ़े जल्दी। तथा जब तुम बुरे होकर हाँ। अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते हो तो स्वर्गीय पिता अपने मांगने वालों को पवित्र आत्मा क्यों न देगा। देखो, तो पिता से पवित्र आत्मा को मांगोगे तो क्यों ना देगा। ये वाक्य पढ़कर हमें लगता है अरे हमें तो पवित्र आत्मा मिल गया है, लेकिन यहाँ पर मांगने बोल रहा है। അവിടെ ഹിന്ദിയിൽ ആ ഭാഷാന്തരം ശരിക്കും വന്നിട്ടില്ല. പരിശുദ്ധാത്മാവിന് എത്രയധികം കൊടുക്കുമെന്നാണ്. ആത്മാവിനുണ്ട്. तो वो आखिरी മോർ बात फिर से पढ़ना, पिता परमेश्वर से तुम स्वर्गीय पिता अपने मांगने वाले को हाँ। पवित्र आत्मा क्यों न देगा। तो वहां पर ऐसा आना चाहिए, हाँ। और अधिक क्यों ना अधिक देगा, ऐसा आना चाहिए। हाउ मच मोर शैल ही हाँ। गिव होली स्पिरिट, और अधिक क्यों ना देगा, मतलब ऑलरेडी उसको मिल चुका है, अभी और अधिक देने का विषय की बात है। मराठी में है हाँ। मराठी पढ़ो आखिरी बात। स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात हाँ। त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा हाँ, विशेष करो, मतलब और ज्यादा देने का विषय की बात है, एक बार का बात नहीं है। അപ്പൊ നമ്മൾ പരിശുദ്ധാത്മാവിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കണോ? तो ऐसा है तो पवित्र आत्मा मिलने के लिए हमें प्रार्थना करना है क्या। ഇവിടെയാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. तो यहाँ पर है ये वाक्य का तत्वों को हमें समझना है। നമുക്ക് ആത്മാവ് ഉണ്ടെങ്കിലേ ദൈവികമായ കാര്യങ്ങൾ, നമുക്ക് നിത്യതയോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമുക്ക് ഫലമുണ്ടാകണമെങ്കിൽ ഭൗമികമായ ഇറച്ചിക്ക് തുല്യം, ഭൗമികമായ മീൻ തുല്യം, ഭൗമിക അപ്പത്തിന് തുല്യമായി നമുക്ക് ജ്ഞാനവും വിവേകവും ഒക്കെ ഉണ്ടാകണമെങ്കിൽ होली स्पिरिट ने सहाय लभिंचेंगे साधिക്കുകയുള്ളൂ। प्रियो, जिस रीति से इस दुनिया में हम लोग शारीरिक भोजन खाकर तंदुरुस्ती होकर दुनिया का बातों के लिए जीते हैं, उसी रीति से हम लोग इस दुनिया में हम लोग जो आत्मिक जीवन के लिए हम जो जी रहे हैं, उसका क्या उद्देश्य है, आने वाले युग में हम लोग तंदुरुस्ती होकर राज्य करें। तो उस बात का, उस राज्य में हमारे विषय के लिए क्या क्या संबंध रखा है, क्या क्या बातें हैं, उसका सही प्रकार का ज्ञान, सही प्रकार का बुद्धि हमें जानना है, तो समझना है, तो क्योंकि वो स्वर्गीय बात है, क्योंकि वो आत्मिक बात है, शारीरिक संबंध के मन के लोगों को समझ में नहीं आएगा। इसके लिए पवित्र आत्मा का मदद का जरूरत है, वो बातें समझने के लिए। ഭൗമികമായ പിതാവിനോട് ഭൗമിക മക്കൾ ഭൗമിക വിഷയമാണ് ചോദിക്കുന്നത്. हमारे शारीरिक पिता के सामने शारीरिक बच्चे लोग शारीरिक बातें मांगते हैं। ആ പിതാവ് ദുഷ്ടനാണെങ്കിൽ പോലും तो वहां पर हमने 13 में शुरुआत क्या पढ़ा, तुम जो दुष्ट होकर भी अपना बच्चों के लिए भला बातें देते, मतलब क्या, हम लोग मतलब पिता भले ही दुष्ट क्यों ना हो, ഇവിടെ നമ്മുടെ പിതാവ് परंतु यहाँ पर हमारा स्वर्गीय पिता, നമ്മുടെ ആത്മാവിന്റെ പിതാവാണ്. അതാണ് മനസ്സിലാക്കുന്നത്. वो कौन है, वो हमारा आत्मा का पिता है। എബ്രായ ലേഖനം 2:12 वाक्യം, इब्रानियों 12:9 में हम जानते हैं पढ़ना, शुरुआत का भाग। कि हमारे शारीरिक पिता भी हाँ। हमारी ताड़ना किया करते थे हाँ, आगे, हाँ। और हमने उनका आदर किया। हाँ। तो क्या आत्माओं की पिता तो के क्या- हाँ, देखो आत्माओं का हाँ। पिता, मतलब हम सबका आत्माओं का पिता कौन है, स्वर्गीय पिता। അപ്പൊ ആത്മാവ് നിത്യമാണ്. और आत्मा जो है वो तो सर्वदा के लिए अनंत काल का है। അപ്പോൾ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ इसलिए जब हम प्रार्थना करते हैं, ആരോടാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? हम किससे प्रार्थना कर रहे हैं, ഭൗമിക പിതാവിനോട് ചോദിക്കുന്ന കാര്യമല്ല, ആത്മാവിന്റെ പിതാവിനോട് ചോദിക്കുന്നത്. तो हम लोग शारीरिक पिता से जो हम लोग मांग रहे हैं वो तरीका नहीं होना चाहिए स्वर्गीय पिता से मांगते समय में। നമ്മൾ അത് ശരി, അത് ആത്മാവിന്റെ സഹായം ഉണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് ദൈവം പിതാവാണെന്നുള്ള തിരിച്ചറിവ് ലഭിക്കുകയുള്ളൂ. इसके लिए प्रिय सबसे पहला बात, वो व्यक्ति के अंदर आत्मा होना चाहिए, क्योंकि पवित्र आत्मा के पहचान के सामर्थ्य से ही वो व्यक्ति को समझ में आएगा कि जो परमेश्वर है वो सिर्फ उसका परमेश्वर नहीं बल्कि स्वर्गीय पिता है। നമുക്കറിയാം ഏതെന്തോട്ട് എന്താ സംഭവിച്ചത്? ईदन वाटिका में क्या हुआ, ദൈവത്തോട് സംസാരിക്കണമെങ്കിൽ, परमेश्वर से अगर निरंतर बात करते रहना है तो, ദൈവത്തോട് എന്തെങ്കിലും കൂട്ടായ്മ ചെയ്യണമെങ്കിൽ, और परमेश्वर के साथ निरंतर संगति बनाए रखना है तो, ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം നമുക്ക് ലഭിക്കണമെങ്കിൽ परमेश्वर का ज्ञान मिलना है तो നമുക്ക് ആത്മാവിന്റെ സഹായം വേണം. आत्मा का मदद चाहिए। അതിന് വിരുദ്ധമായിട്ടാണ് उसके विरुद्ध था, ജ്ഞാനം പ്രാപിപ്പാൻ കാമ്യം ദൈവാത്മാവല്ല, ആ ഫലമാണെന്നുള്ള അറിവിന്റെ വൃക്ഷഫലം തിന്നപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചു? परंतु वहां पर क्या हो गया, बगीचे में शैतान ने आकर क्या किया, उसने ज्ञान का वृक्ष का फल उसको देखकर क्या बोला, देखो ज्ञान प्राप्त करने के लिए ये वृक्ष का फल काफी है, पवित्र आत्मा का जरूरत नहीं है, तू ये ज्ञान का वृक्ष खा ले, तू ज्ञान की बातें समझ जाएगा। നോക്ക, ഏതെൻ തോട്ടത്തിൽ നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെട്ടവരാണ്. देखो ईदन बगीचा में क्या हो गया, हमारे जीवन में एक बहुत बड़ा धोखा हुआ। മനുഷ്യന് മാനുഷികമായ കേവല ലോകജ്ഞാനം കിട്ടുന്ന രീതിയിൽ മനുഷ്യനായിപ്പോയി. मनुष्य क्या हो गया, शारीरिक संबंध में क्या, वो लोग एकदम संसार की ओर मन लगाकर वो लोग नीचे की ओर देखते, संसार की बातों को देखने का नजरिया में बदल गए। നമ്മൾ പാപം ചെയ്ത് വഞ്ചിതരായതാണോ അതോ വഞ്ചിതരായതുകൊണ്ട് വഞ്ചിക്കപ്പെട്ടത് കൊണ്ട് പാപം ചെയ്തതാണോ? हम लोग पाप करके धोखा में गिरा या धोखे के वजह से पाप में गिरे?
ഒന്നുകൂടെ ചോദിക്കാം. फिर से मैं पूछता हूँ, നമ്മൾ പാപികളായത് हम लोग पापी कैसा हुआ? പാപി ആയതുകൊണ്ട് വഞ്ചിക്കപ്പെട്ടതാണ്, हम लोग पापी होने की वजह से हम लोग धोखे में गिर गए क्या? അതോ നമ്മള് വഞ്ചിതരായതുകൊണ്ട് പാപം ചെയ്തതാണ്? या फिर हमारे ऊपर धोखा हुआ इसके लिए हम लोग पाप में गिर गए? അപ്പൊ ധോക്ക ഹുവ എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो धोखा हुआ मतलब क्या? ദൈവത്തിന്റെ അല്ലാത്തൊരു ജ്ഞാനം ഹൃദയത്തിൽ പ്രവേശിച്ചതാണ് വഞ്ചിതയ്ക്കപ്പെടുക എന്ന് പറയുന്നത്. वहां पर सबसे बड़ा धोखा क्या है? शैतान ने डायरेक्टली बताया नहीं, लेकिन मनुष्य के जीवन में क्या धोखा हुआ? परमेश्वर के आत्मा की मदद को छोड़कर मनुष्य ज्ञान प्राप्त करने के लिए कोई और श्रोता ढूंढा. पवित्र आत्मा से ज्ञान मिलना चाहिए था, लेकिन वो जरिया को छोड़कर कोई अन्य चीज पर उसने मन लगाकर मोह करके आग्रह किया, जिसकी वजह से प्रभु की ओर के आश्रय से वो बाहर निकला. നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो धोखा, हम लोग धोखा खाए करके मतलब क्या है? നമുക്ക് 1 തീമോഥെയോസ് 2:14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला तिमोथी 2:14 जब हम पढ़ते हैं, और आदम बढ़ता न गया, पर स्त्री बहुकाम में आकर अपराधिनी हुई. हाँ, ഓക്കെ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. ആരാണ് വഞ്ചിക്കപ്പെട്ടത്? मतलब कौन धोखा में बह गई? അവിടെ അല്ലേ? हवा. അവയ്ക്ക് കിട്ടിയ ജ്ഞാനം എന്താണ്? वो हवा को वहां पर क्या ज्ञान मिला? ആത്മാവിന്റെ സ്ഥാനത്ത് मतलब पवित्र आत्मा की जगह पर അവൾ കിട്ടിയ ജ്ഞാനം എന്താണ്? उसको और अन्य ज्ञान क्या मिला? बाहरी ज्ञान मिला उसको. അതാണ് ആദാം വംശം. वही है आदम का वंश, को अभी भी वो स्वभाव में बदल गए अभी. അപ്പോൾ അങ്ങനെ ഒരു ജ്ഞാനം നമുക്കുണ്ട്. तो इस रीति से, शारीरिक रीति से या स्वाभाविक रीति का ज्ञान हम लोग सबके अंदर जन्म रीति से हम लोगों को है. അപ്പൊ 1 കൊരിന്ത്യർ 3 അതിന് 18-19 വായിക്കുമ്പോൾ पहला कुरिन्थी 3 अध्याय उसका 18 और 19 जब हम पढ़ते हैं, कोई अपने आप को धोखा न दे. ഓക്കെ എന്താ എന്റെ അർത്ഥം? मतलब क्या? देखो, कोई अपने आप को धोखा ना दे. എനിക്ക് ജന്മനാ കിട്ടിയ അപ്പം തിന്നും മീൻ കഴിച്ചും മുട്ട തിന്നും എനിക്ക് ഒരു ജ്ഞാനം ഉണ്ടാകുന്നെങ്കിൽ ആ ജ്ഞാനം എന്നെ എന്ത് ചെയ്യും? तो मैं, देखो, कोई धोखा ना खाए मतलब क्या? मैं बचपन से जो मुझे स्वाभाविक रीति से, शारीरिक रीति से जो मेरे अंदर ज्ञान है, जो पहले से ही है, उसको मैं अंडा खाकर, दूध पीकर, रोटी खाकर मैं बड़ा कर उसको उस ज्ञान में बढ़ते रहते समय में उस ज्ञान को लेकर अगर मैं प्रभु का बातों को खोजने आ रहा हूं, तो वो व्यक्ति क्या कर रहा है? अपने आप को धोखा दे रहा है. അതോടെ വായിക്കുന്നത്. तो वहां पर इसलिए वो लिखा है पहला. അപ്പോൾ ഇവിടെ നമുക്ക് ദൈവാത്മാവിനെ പ്രാപിക്കുക അല്ലെങ്കിൽ ദൈവാത്മാവിനെ തരണമെന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം ദൈവം തന്റെ പുത്രനെ കുറിച്ചുള്ള ജ്ഞാനം പരിശുദ്ധാത്മാവിനൂടെ തരുന്നതിനെ പ്രാർത്ഥിക്കുന്നതിനെയാണ്. അത് നിരന്തരം ഒറ്റ പ്രാവശ്യം പ്രാർത്ഥിച്ചാൽ അല്പജ്ഞാനം കിട്ടും. പിന്നെയും നിരന്തരം വചനം വായിക്കാൻ, പ്രാർത്ഥിക്കാൻ, നമ്മുടെ എല്ലാ വിവേകത്തിനും ദൈവാത്മാവിന്റെ സഹായം നമുക്ക് ആവശ്യമാണ്. तो इसके लिए वहां पर जब यीशु मसीह कह रहा है कि अगर तुम अपने स्वर्गीय पिता से मांगोगे तो क्यों ना तुमको वो और अधिक पवित्र आत्मा को देगा करके बोलते समय में किस विषय में है? पवित्र आत्मा हमको और अधिक किस विषय में चाहिए? वो और अधिक बोलते समय में हमको ज्ञान का संबंध में बोला गया. तो और अधिक देगा मतलब वो तुमको ज्ञान देगा. क्यों? प्रभु यीशु मसीह का ज्ञान का, उत्तमता का पहचान में हम लोग आ सके, प्रभु के बारे में समझे, प्रभु के बारे में जाने, उस विषय में. तो इसलिए एक व्यक्ति जब एक बार प्रार्थना करता है, प्रभु उसको थोड़ा पहचान के लिए, थोड़ा ज्ञान के लिए देगा. परंतु वो विश्वासी क्या कर रहा है? बार ये ज्ञान मिलने के लिए, आत्मिक बातों का ज्ञान और समझ मिलने के लिए बार उसको निरंतर प्रार्थना करते रहना है, पिता से मांगना है, ताकि और अधिक आत्मा का ज्ञान मिलते रहे. ദൈവം കൊടുക്കാതിരിക്കുമോ? ऐसा है तो पिता परमेश्वर नहीं देगा, ऐसा है क्या? नहीं. നമ്മൾ വചനം വായിക്കുമ്പോൾ, हम लोग जब वचन पढ़ते हैं, പ്രാർത്ഥിക്കാൻ, प्रार्थना करते हैं, നമ്മുടെ ജീവിതം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ हमारा आत्मिक जिंदगी को और बढ़ाने के लिए ജ്ഞാനം ആവശ്യമാണ്. एक ज्ञान की जरूरत है. നമുക്ക് നേരത്തെ ഉണ്ടാകുന്ന ജ്ഞാനം അത് മാറ്റാകത്തില്ല. हमारा शारीरिक ज्ञान या स्वाभाविक रीति से जो ज्ञान है वो आत्मिक ज्ञान का, हमारा आत्मिक जिंदगी की बढ़ोतरी के लिए एक बहुत बड़ा ठोकर है, रुकावट है, वो काम नहीं करेगा. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ തന്നെ इसलिए हम लोग जब नया जन्म पाते हैं तभी യേശു ദൈവപുത്രനാണ് എന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് നമുക്ക് ജ്ഞാനം തന്നെങ്കിലേ രക്ഷിക്കപ്പെടുകയുള്ളൂ. इसलिए प्रयोग सबसे पहला पवित्र आत्मा आकर एक पापी को क्या ज्ञान देगा कि यीशु ही परमेश्वर का पुत्र है जो तेरे पाप के लिए मरा और तेरा उद्धार के लिए तुझे ये यीशु चाहिए करके. वो ज्ञान एक व्यक्ति को मिलकर तब वो व्यक्ति बोलता है यीशु तू मेरा प्रभु है. अगर ऐसा जीवन में नहीं हुआ है तो वो व्यक्ति नया जन्म पाया ही नहीं है. അപ്പൊ യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് വിളിക്കണമെങ്കിലോ अभी ये ज्ञान पहला हमको पवित्र आत्मा दे रहा है, उसी के साथ साथ अभी आगे की बात, यीशु तू प्रभु है
ऐसा बोलने के लिए भी किसका मदद चाहिए? ആ, ആമേൻ. അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा तो देखो, हम लोग ज्ञान मिलने के लिए पवित्र आत्मा चाहिए, प्रभु बोलने के लिए पवित्र आत्मा चाहिए. अगर ऐसा है तो ഈ ക്രിസ്തുവിനെ കർത്തൃത്വം ഉറപ്പിക്കാൻ എന്റെ ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ രംഗത്തും യേശു കർത്താവാണെന്നുള്ള ബോധ്യം നമുക്കുണ്ടാകാൻ तो ये यीशु मसीह जो एक व्यक्ति के अंदर प्रभु बोलकर उसके अंदर आया, वो व्यक्ति के जीवन में पूर्ण रीति से प्रभु हुकूमत करे, पूर्ण रीति से प्रभुत्व करे, वो ज्ञान भी कौन देगा? ആ, आमेन. ഇനി നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ तो अभी हमारा मसीह जीवन में മുഴുവൻ ഉത്തരവാദിത്വം യേശു ഏറ്റെടുക്കുകയാണ്. यीशु मसीह ने क्या किया? हमारा आत्मिक जीवन का पूरा जिम्मेदारी ले लिया. കഷ്ടത നിറഞ്ഞൊരു ലോകത്തിലാണ് ദൈവം നമ്മളെ ആക്കി हम വെച്ചിരിക്കുന്നത്. लोग एक कष्ट भरा हुआ दुनिया में हम जी रहे हैं, നിങ്ങൾ ഭയപ്പെടേണ്ട. लेकिन तुम लोग घबराना नहीं, നിങ്ങളുടെ ശിരസ്സായ ഞാൻ क्योंकि मैं जो तुम्हारा सिर हूँ, ഈ ലോകത്തെ ജയിച്ചിരിക്കുന്നു. तुम लोग घबराना नहीं, क्योंकि मैंने संसार पर विजय पाया है. പക്ഷെ നമുക്ക് പേടിയാ. परंतु हम डरते हैं, നമ്മൾ സഭയിലുള്ളവരെ പേടിക്കുന്നു, और फिर मंडली के लोगों से हम डरते हैं, നമ്മുടെ ഓഫീസിൽ പേടിക്കുന്നു, हम लोग ऑफिस में डरते हैं, അവിടെ വീട്ടുകാരെ പേടിക്കുന്നു. घर वालों से डरते हैं, നമ്മൾ തോന്നുകയാണ് എന്തോ അനർത്ഥം വരാൻ പോകുകയാണ്. हमारे ऊपर बहुत बड़ा विपत्ति आने वाला है, ऐसा सोच के डर जाते हैं. ദൈവം നമുക്ക് തന്ന ആത്മാവ് എങ്ങനെയുള്ളതാണ്? परंतु परमेश्वर ने जो हमको आत्मा दिया है, वो कौन सा आत्मा है? പിന്നെയും നിങ്ങൾ ഭയപ്പെടേണ്ടതിന് तुम लोग वापस दोबारा डर कर बंधन में जाए, वैसा आत्मा नहीं मिला है हमें. ഭൗമിക ജ്ഞാനത്തിൽ ജീവിക്കുമ്പോൾ എപ്പോഴും ഭയത്തിലാണ് ജീവിക്കുന്നത്. क्योंकि इस रीति से भूमि जो शारीरिक आत्मा है, स्वाभाविक बुद्धि है, ये बुद्धि का उस पर आश्रय कर जिएगा तो क्या होगा? हमेशा डर पैदा करता है. ചിലപ്പോഴൊക്കെ ചങ്കൂറ്റം കാണിക്കും, कभी कभी हिम्मत और साहस दिखाएगा थोड़ा, ആക്ഷായ ഫീലുമാണ്. परंतु वो तभी भी अंदर ही स्वाभाविक रीति से अंदर डरपोक है. കാരണം ആ ജ്ഞാനം എവിടെ നിന്നാണ് കിട്ടിയത്? पर क्योंकि उसको वो ज्ञान कहाँ से मिला? थोड़ा हिम्मत दिखाकर, थोड़ा ऐसा कठोर होना चाहिए बोलकर, वो ज्ञान उसको कहाँ से मिला? സാത്താനിൽ നിന്നാണ്. शैतान से दिया है. ആ സാത്താൻ തന്നെ ഭയപ്പെടുന്നവനാണ്. और शैतान खुद डरता है. കാരണം സാത്താൻ ദൈവത്തിന് മുമ്പിൽ എന്ത് ചെയ്യുന്നു? शैतान परमेश्वर के सामने क्या करता है? അല്ലേ? है ना? ദൈവത്തിൽ വിശ്വാസമുണ്ടോ? क्या वो परमेश्वर है करके विश्वास करता है क्या शैतान? ഉണ്ട്. പക്ഷെ ഭയപ്പെടുന്നുണ്ടോ? परंतु वो भय में है, भय मानता है क्या? डरता है और कांपता है. എങ്ങനെയുള്ള ഭയമാണത്? तो वो मसीह विश्वासी लोग का भय वाला नहीं है, वो डर है. वो കാരണം ഭൂതങ്ങൾ കർത്താവിനെ കണ്ടപ്പോൾ जब जो दुष्ट आत्माएं लोग पर यीशु मसीह को देखा तो സമയത്തിന് മുമ്പേ ഞങ്ങളെ അയക്കാൻ വന്നു. वो लोग डर गए. डर कर क्या बोला? हाँ. हे प्रभु, महान प्रभु, आप हमको समय से पहले न्याय करने आए हो ആ, क्या? എന്നാൽ इसीलिए ദൈവം നമ്മുടെ പിതാവാണെങ്കിൽ अगर परमेश्वर अगर हमारा पिता है तो എന്ന ആത്മാവിൽ നമുക്ക് ജ്ഞാനമുണ്ടെങ്കിൽ ऐसा आत्मा में जब हमको ज्ञान मिलता है, ഈ പിതാവിനെ നമ്മൾ ഭയപ്പെടുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो इस पिता के सामने हम लोग डर रहे, मतलब कैसा भय के साथ जिएंगे? നമുക്ക് ഭയമുണ്ടോ? तो हमें भय रहना चाहिए क्या? തീർച്ചയായിട്ടും ആദരവോടുകൂടിയ तो ഭയമുണ്ട്. ये आदर भक्ति का भय का संबंध की बात है, डर नहीं है, आदर भक्ति का भय है. കർത്താവ് പറഞ്ഞു എന്റെ പിതാവിനെ ഞാൻ ബഹുമാനിക്കുന്നു. प्रभु कहता है कि मैं मेरा स्वर्गीय पिता का आदर करता हूँ. ഈ ജ്ഞാനം എവിടുന്ന് വരണം? ये ज्ञान कहाँ से आना चाहिए? ആ, स्वर्ग से या पवित्र आत्मा से. നിരന്തരമായ ഏത് കാര്യത്തിലും इसी रीति से स्वर्गीय संबंध की बात, एक विश्वासी का आत्मा के संबंध की बात है. सब बातें निरंतर ज्ञान उसको कहाँ से आते रहना चाहिए? पवित्र आत्मा से. നാം ഏത് പ്രതികൂലത്തിലായാലും ऐसा विश्वासी वो कोई भी परिस्थिति में क्यों ना हो, കർത്താവേ हे प्रभु, നമ്മൾ പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം. हम लोग पिता की उपस्थिति में प्रार्थना कर रहे हैं. നിന്റെ പുത്രനിൽ പകർന്ന അതേ ആത്മാവിനെ ये जो यीशु मसीह में आत्मा जो बह रहा था, ആ പിതാവിന്റെ ആ ആത്മാവിനുള്ള നിറവ് वही यीशु मसीह में पिता का भरपूरता, परिपूर्णता जो यीशु मसीह में बह रहा था, वही भरने की बात है. അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ എല്ലാ നിറവും നിറയാനുള്ള ഒരു പാത്രമാണ് ഞാൻ. എന്നെ നിറച്ചുകൊണ്ടേയിരിക്കണം. उसी रीति से प्रभु, जिस रीति से यीशु मसीह पिता परमेश्वर का पूरा भरपूरता यीशु मसीह था, उसी रीति से मैं भी एक पात्र हूँ प्रभु, आप मुझे भी भर दो. നമ്മൾ സമാന കൂടാരം പണിയാണ്. हम लोग मिलाप वाला तंबू जब बांध रहे थे, സമാന കൂടാരം എവിടെയുണ്ട്? എവിടെ ഉള്ളതാന്റെ നിഴലാണ്? मिलाप वाला तंबू किधर का छाया है? സ്വർഗത്തിലുള്ളത്. स्वर्ग का मंदिर का छाया है. അത് ആരാണ് പണിയേണ്ടത്? उसको कौन बांधना चाहिए? ഭൂമിയിൽ ആരെങ്കിലും ഇത് കണ്ടിട്ടുണ്ടോ? भूमि में और किसी ने देखा है क्या? ഇല്ല. किसी ने भी देखा नहीं. സമാന കൂടാരം പണിയാനായിട്ട് तो वो मिलाप वाला तंबू को जब बनाना है करके जब मूसा को बोला गया था, നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം 31 1 മുതൽ 4 വരെ വായിക്കുമ്പോൾ निर्गमन का पुस्तक उसका 31 का 1 से 4 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് കൊണ്ട് നിറയ്ക്കുന്നതിനെ കുറിച്ച് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. वहाँ पर एक व्यक्ति को परमेश्वर का आत्मा से भरने के विषय में एक व्यक्ति को भरेगा करके कहता है. അവിടെ 31 1 മുതൽ 4 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ हाँ, जल्दी पढ़ना 1 से 4. हाँ, फिर यहोवा ने मूसा से कहा, सुन, मैं उरी के पुत्र बसलेल को, जो हूर का पोता और यहूदा का गोत्र का है,
नाम लेकर बुलाता हूँ और मैं उसको परमेश्वर की आत्मा आत्मा से जो बुद्धि प्रवीणता ज्ञान और सब प्रकार के कार्यों को समझ देने वाली आत्मा है परिपूर्ण करता हूँ। देखो आत्मा से परिपूर्ण करता हूँ मतलब आत्मा से भरता हूँ। ആത്മാവിൽ നിറയുക എന്ന് പറയുമ്പോൾ അപ്പോൾ എന്താണ് അർത്ഥം? तो आत्मा से परिपूर्ण करना या भर देना मतलब क्या? എന്താണ് അർത്ഥം? उसका मतलब क्या है? നമുക്കൊരു ഒരു ചിന്തയുണ്ട് ആത്മാവിൽ നിറയുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? हमें हमें हमारे अंदर एक स्वाभाविक रीति से ज्ञान है, मतलब क्या आत्मा से भर जाना मतलब स्वर्गीय ज्ञान नहीं शारीरिक बुद्धि में अनुसार हम लोग दुनिया भर में सभी लोग क्या सोचते हैं आत्मा में भर जाना मतलब क्या? നമ്മളെങ്ങനെ ചിന്തിക്കുന്നത്? हम लोग क्या सोचते हैं? കൂടുതൽ വികൃതമാകുക, थोड़ा और बाहर रीति से प्रकट होकर थोड़ा शक्ति बताओ, ഡീസന്റ് ഇല്ലാതെ പെരുമാറുക, मतलब थोड़ा अपमान रीति से व्यवहार करना, ശരീരം ചലിപ്പിക്കുക, शरीर को थोड़ा हिलाते कांपते हैं, शौक लगता है शरीर में അങ്ങനെ ചിന്തിക്കുക. അതാണ് സാധാരണ. और वो बकबक बोलते हैं लगता है। तो ये सब ऐसा देखकर लोग बोल रहे हैं देखो आत्मा में भर गया, आत्मा में भर गया। ये क्या है? धोखा में गिर रहे हैं हम लोग, നിലത്ത് വീഴുക, जमीन में गिर के तड़पने लगते हैं, തുപ്പുക, थूकते हैं, ഛർദിക്കുക. उल्टी करते हैं। അപ്പൊ അങ്ങനെ നമുക്കൊരു ചിത്രമുണ്ട്. तो ये बात आप लोग को शायद वो बात चित्र मिला नहीं रहेगा, लेकिन केरला में ये सब आम बात है, स्वाभाविक बात है। जब आत्मा से भरते समय में वो लोग सब शरीर में गिरकर रेंगने लगते, जैसा सांप तड़पता है, मच्छी तड़पता है, वैसा वो लोग तड़पने लगते। ये सब देखकर लोग बोलते हैं अरे आत्मा आया, आत्मा आया। അത് ഏത് ജ്ഞാനമാണ്? प्रियो ये कौन सा ज्ञान है? ഇവിടെയാണ് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത്. तो इसलिए इस विषय में अभी ध्यान देना है हमें। അതുകൊണ്ട് ദൈവം നമുക്ക് ഏതെങ്കിലും ഒരു പ്രതികൂലം വരികയാണ്, अभी विश्वासी के जीवन में कोई भी एक प्रतिकूल परिस्थिति आए तो കർത്താവ് പറയാണ് നിങ്ങളെ ഭരണാധിപന്മാർ വലിച്ചിഴിച്ചു കൊണ്ടുപോകും. प्रभु ने क्या कहा? तुम लोग संभालना, क्योंकि एक दिन ये जगत का हुकूमत लोग और अधिकारी लोग तुम लोग को खींच के लेकर जाएगा നിങ്ങളെ പീഡിപ്പിക്കും, और तुमको सताएगा, നിങ്ങൾ ഭയപ്പെടരുത്. परंतु तुम लोग घबराना नहीं। നിങ്ങൾ എന്ത് പറയണമെന്ന് നേരത്തെ ചിന്തിച്ചു വെക്കണ്ട. उस समय में तुम लोग उन लोगों को क्या जवाब देना है करके पहले ही आज पॉइंट्स बना के मत रखो, എന്റെ പിതാവിന്റെ ആത്മാവ് क्योंकि मेरे स्वर्गीय पिता का आत्मा ആ സമയത്ത് उसी क्षण में നിങ്ങൾക്ക് ജ്ഞാനം തരും. तुमको ज्ञान और बुद्धि देगा। അപ്പോൾ ഇതാണ് നമ്മൾ പിതാവിനോട് ചോദിക്കേണ്ടത്. तो ये बात का मतलब वो तो परिस्थिति के अवस्था में हुआ, परंतु निरंतर इसी स्वभाव में जीने के विषय के लिए हमें क्या करना चाहिए? निरंतर पिता से उस ज्ञान को मांगते रहना चाहिए। മുട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കണം. तुम लोग खटखटाते रहना है। എത്ര നേരം മുട്ടണം? कितने बार खटखटाना है? ഒറ്റ മുട്ടലിന് കിട്ടും, एक ही खटखटा में एक बार मिल गया, പിന്നെയും കിട്ടും. फिर उसके बाद दूसरा फिर से खटखटाना है मिलने के लिए। ये है, ഇതാണ് പ്രാർത്ഥനയിൽ. ഇതല്ല നമ്മുടെ വിഷയമെങ്കിൽ परंतु प्रार्थना में यही हमारा विषय नहीं है तो നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ ജ്ഞാനമില്ല. നമ്മൾ ജഡം കൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കും. प्रियो हम लोग तो क्या होगा? हम लोग को प्रार्थना में सही ज्ञान नहीं रहेगा तो क्या होगा? हम लोग तुरंत हमारा शारीरिक बुद्धि या स्वाभाविक मन से हम लोग प्रार्थना करेंगे, ദൈവം നമ്മുടെ ഹൃദയത്തെ परंतु प्रभु हमारा हृदय को പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറയുമ്പോൾ पवित्र आत्मा का बुद्धि और ज्ञान से जब भर देगा നമ്മുടെ ഹൃദയം അങ്ങ് വിശാലമാകും. तब हमारा हृदय भर जाएगा। ഏത് പ്രശ്നത്തെയും കൈകാര്യം ചെയ്യാൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ധൈര്യമായി. और फिर क्योंकि आत्मा से हम भर गए, सामने का कोई भी परिस्थिति को झेलने के लिए हमें हिम्मत और साहस मिलता है। കാരണം ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞാൽ क्योंकि एक व्यक्ति जब परमेश्वर का ज्ञान से जब वो भर गया, അത് നശിച്ചു പോകത്തില്ല. वो नाशवान ज्ञान नहीं है, അത് നിത്യതയിലേക്കുള്ളതാണ്. वो अनंत काल का ज्ञान है। അത് നമ്മുടെ ശിരസായ ക്രിസ്തു അണിഞ്ഞതാണ് ആ ജ്ഞാനം. और वही हमारा प्रभु, जो हमारा सिर प्रभु यीशु मसीह है, उन्होंने वही ज्ञान को पहना था। അതാണ് നമ്മൾ വേദപുസ്തകം വായിക്കുവാൻ നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനം വേണം. इसलिए पवित्र शास्त्रों को पढ़ने के लिए परमेश्वर का ज्ञान चाहिए। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായം 34-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ യോഹന്നാൻ 3 का 34 जब हम पढ़ते हैं, ദൈവം അയക്കുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് അവൻ വചനമാണ് പറയുന്നതെങ്കിൽ ദൈവം അവൻ ആത്മാവിനെ അളവ് കൂടെ വിത്തൗട്ട് മെഷർ അവൻ ആത്മാവിന് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനമാണ്. 34 पढ़ना। क्योंकि जिसे परमेश्वर ने भेजा है देखो जिस व्यक्ति को परमेश्वर भेजेगा वह परमेश्वर की बातें करता है, और जब वो परमेश्वर की बातें बोलेगा, क्योंकि वह आत्मा नाप कर नहीं देता। हाँ तो वो बोलने वाला व्यक्ति के जीवन में पवित्र आत्मा उसको नाप की नहीं, बिना नाप का उसको मिल रहा है। എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? मतलब वो नाप मतलब उसको प्रभु भर भर के ज्ञान दे रहा है। അടുത്ത യുഗത്തിൽ तो उसका तभी उसका लाभ क्या होने वाला है? आने वाले युग में നമ്മൾ രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ जब वो राज्य भरण करेगा, അവിടെ സംസാര വിഷയം ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചാണ്. वहां पर भी बातचीत करने का विषय, सारा संबंध विषय क्या रहेगा? यीशु मसीह रहेगा। ഇന്നിവിടെ ഞാൻ പ്രാപിച്ച ഒരു കാര്യവും അവിടത്തേക്ക് വിലപ്പോവില്ല. आज मैंने यहाँ पर शरीर में अपना ज्ञान से जो भी संपत्ति, धन या जो मैंने हासिल किया है, वो उस दिन काम नहीं आएगा वहां पर। അവിടെ ക്രിസ്തുവിന്റെ ജ്ഞാനം
കടലിൽ വെള്ളം നിറഞ്ഞിരിക്കുന്നത് പോലെയാണ്. क्योंकि वो वहां पर आने वाले राज्य में मसीह का ज्ञान, परमेश्वर का ज्ञान और बुद्धि मानो जैसा समुद्र है वैसा परमेश्वर का ज्ञान पूरा जगह पर फैला रहेगा. യഹൂദന്മാരും यहूदी लोग क्यों ना हो, ജാതികളും अन्य जाति भी ദ്വീപുകളുമെല്ലാം और अलग अलग द्वीप में अलग अलग लोग रहने वाले ഈ ക്രിസ്തുവിന്റെ ജ്ഞാനം കേൾക്കാൻ കാത്തിരിക്കും. ആ സമയത്ത് उस समय में बाकी सब लोग अन्य जाति और अन्य लोग मसीह का ज्ञान किस रीति से क्या है, स्वर्गदूत लोग सब खोजते खोजते आएंगे. ആരാണ് ഒരു ജ്ഞാനം പറയുന്നത്? ये सब उस समय में मसीह का ज्ञान और बुद्धि कौन बांटेगा? സഭയാണ്. मंडली बांटेगा, कलीसिया बांटेगा. പക്ഷെ അത് ഇന്ന് നമ്മൾ നേടിയില്ലെങ്കിലോ? परंतु वो ज्ञान अगर आज हमने हासिल नहीं किया है तो അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ചോദിക്കണം. इसलिए हमें मांगना है वो ज्ञान को. അത് നമുക്ക് ബുദ്ധി തരും. वो हमको बुद्धि देगा, समझ ആത്മാവ് देगा. നമുക്ക് ബുദ്ധി തരും. നമ്മുടെ ജീവിത പ്രശ്നങ്ങളെ കൈകാര്യം ചെയ്യാനുള്ള ജ്ഞാനം തരും. आत्मा हमें हमारे जीवन के विषय, आत्मा में भरने वाला व्यक्ति के जीवन में खासियत ये है कि उसका हर जीवन का परिस्थिति में कार्य करने के लिए एक अच्छा समझ देगा. तो एक होशियारपन का अवस्था, एक समझ आएगा उसमें कि कैसा रीति से कार्य करना है. ഒരാൾ നമ്മളോട് ദേഷ്യപ്പെട്ട് സംസാരിക്കുകയാണ്. सोच उदाहरण के लिए एक व्यक्ति ने हमसे गुस्से में बात किया, അത് ആരും ആയിക്കോട്ടെ, कोई भी रहने दो, നമ്മൾ അതിനോട് പ്രതിരോധിക്കുമ്പോൾ तो हम लोग उसका उस गुस्से को अगर हम जब जवाब देने जाते हैं, ആത്മാവിൽ നിറഞ്ഞവനാണെങ്കിൽ अगर आत्मा से भरा हुआ व्यक्ति है അവൻ എന്തായിരിക്കും? तो क्या होगा? അവിടെ സൗമ്യത വെളിപ്പെടും. तो अपना सौम्य नम्रता का स्वभाव प्रकट होगा. അവന്റെ വാക്കുകൾ ഉപ്പിനാൽ രുചി വരുത്തതായിരിക്കും. तो ऐसा प्रेम से भरा हुआ व्यक्ति, उसका जो भी बातें रहेगा नमकीन रहेगा, नमक का स्वाद का मीठा बातें बोलेगा. അവന്റെ എതിർപ്പുകളെ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് അവനെ സ്നേഹിക്കാൻ കഴിയും. और वो सामने वाला कितना भी नफरत करे तो वो सारा नफरतपन को वो लेकर वो प्रेम को देगा. അവന്റെ ഹൃദയം വിശാലമാകും. क्यों? और उसका हृदय बड़ा हो जाएगा. ദാവീദ് ശലോമോന് ദൈവം ഈ ജ്ഞാനം കൊടുത്തപ്പോൾ जब शलोमोन को परमेश्वर ने ज्ञान दिया, ദൈവം എന്താണ് ചെയ്തത്? वहां पर बुद्धि देते समय में परमेश्वर ने कार्य किया. നമുക്ക് 1 രാജാക്കന്മാർ അതിന്റെ 4:29 വായിക്കുമ്പോൾ पहला राजा 4:29 में परमेश्वर ने सुलेमान को बुद्धि दी ആ और उसकी समझ बहुत ही बढ़ाई हाँ। और उसके हृदय में समुद्र तट की बालू की गिनकों के तुल्य हाँ। अनगिनत गुण दिए. നോക്കുക, देखो അദ്ദേഹത്തിന്റെ ഹൃദയം എത്ര വിശാലമായി ജ്ഞാനം കൊണ്ട്. अभी उसका हृदय कितना बड़ा हो गया ज्ञान की वजह से, बुद्धि की वजह से, समुद्र के जैसा बड़ा हो गया. എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് അളവ് കൂടാതെ. मतलब क्या? माप नहीं सकते तभी. ഇതിന്ന് उसी रीति से आज പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ प्रार्थना के द्वारा ഈ പിതാവ് തരാതിരിക്കാൻ അവിശ്വസ്തനാണോ? क्या पिता मांगेगा तो वो तुमको नहीं देगा, ऐसा पिता है क्या? എന്നാൽ ഒറ്റ ദിവസം കൊണ്ട് 30 ദിവസത്തേക്ക് ജ്ഞാനം തരില്ല. परंतु एक ही दिन में 30 दिन का ज्ञान नहीं देगा. അതുകൊണ്ടാണ് इसलिए क्या करना है? बार बार रोज मांगना है. അത് കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. प्रभु ने कहा वो बात, കർത്താവ് പറഞ്ഞു. प्रभु ने कहा. അതുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ആത്മാവിൽ നിറഞ്ഞുള്ള അത് കർത്താവിനോട് നമ്മൾ എപ്പോഴും അത് മാത്രം പ്രാർത്ഥിച്ചാൽ മതി, വേറെ ഒന്നും വേണ്ട. प्रियो, सिर्फ यही संबंधी काफी है हमारा प्रार्थना विषय में. प्रार्थना में सिर्फ यही बात ही है जो हमेशा हमें प्रभु की उपस्थिति में रखकर मांगना है, और कुछ नहीं मांगना है हमें. ഈ ജ്ഞാനത്തിനനുസരിച്ച് ശക്തി ഉണ്ടായിരിക്കും. और इसी ज्ञान के आधार पर बल और शक्ति भी रहेगा. പലർക്കും ശക്തി മതി, बहुत लोगों को सिर्फ शक्ति प्रदर्शन करने के लिए शक्ति चाहिए रहता है लोगों को, പക്ഷെ ജ്ഞാനം വേണ്ട. परंतु ज्ञान नहीं चाहिए. അങ്ങനെ ദൈവം വെച്ചിട്ടുണ്ട് ചിലർക്ക്. ऐसे भी बातें कुछ लोगों को रखा है प्रभु ने. നമ്മുടെ ഹാഗാറിന്റെ സന്തതിക്ക് ദൈവം എന്താ കൊടുക്കാന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? हागार का संतान को प्रभु क्या देगा? प्रभु ने कहा ഹാഗാറിനോട് ദൈവം ഇടപെടുന്നുണ്ട്. हागार के साथ, ये हागार को भी प्रभु जो अंतिम समय में उसको मरुभूमि में रहते समय में प्रभु आता है, उससे बात करता है. അവർക്കും 12 പ്രഭുക്കന്മാർ ജനിക്കും അബ്രഹാമിന്. हागार को विषय में भी इस्माइल को वहां पर तेरे को भी संतानें होंगे जो 12 गोत्रक में बदल जाएगा करके उसको प्रतिज्ञा दिया था. പക്ഷെ നിനക്കുള്ള അറിവ് എന്തായിരിക്കും? परंतु ये ज्ञान किस रीति से होगा? നിന്റെ സഹോദരനോട് പിണങ്ങിയിരിക്കാനുള്ള ജ്ഞാനം. वो ज्ञान का खासियत क्या है? कि भाई भाई में हमेशा नफरत और दुश्मनी और भेदभाव, ये प्रकार का स्वभाव रहेगा, वो ज्ञान तुझे मिलेगा. നിന്റെ ശക്തി എങ്ങനെയായിരിക്കും? तेरा शक्ति कैसा रहेगा? കാട്ടുകഴുതയെ പോലെ ആയിരിക്കും. जंगली जानवरों के समान रहेगा. അവിടെ എങ്ങനെ എപ്പോൾ എന്ന് അറിയത്തില്ല. मतलब किधर कैसा किस रीति से कार्य करना चाहिए, प्रेम से करना चाहिए कि कैसा करना चाहिए, इस रीति का कोई भी ज्ञान नहीं मिलेगा. അതാണ് ഇന്ന് പലരും പ്രാപിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. आज बहुत लोग खास रीति से विश्वासी लोग जो बोल रहे हैं, उन लोगों को इस प्रकार का जंगली भेड़िया का आत्मा मिल रहा है. നമുക്ക് കിട്ടുന്ന ജ്ഞാനത്തിന് എന്തുണ്ട്? परंतु सही विश्वासी जो नया जन्म पाया हुआ प्रभु से और से मिला हुआ आत्मा का ज्ञान में क्या है? അതാണ് നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കും. 24-ാം വാക്യത്തിൽ 24-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ पहला कुरिन्थी पहला अध्याय उसका 24वां वाक्य में
पढ़ेंगे। परंतु जो बुलाए हुए हैं, क्या यहूदी क्या यूनानी, उनके निकट मसीह परमेश्वर की सामर्थ्य और परमेश्वर का ज्ञान है। देखो। അപ്പോൾ ഈ ശക്തിയും ജ്ഞാനവും ഒരുമിച്ച് പോകുന്ന ഒരു കാര്യമാണ്. तो देखो, परमेश्वर का ज्ञान और परमेश्वर की शक्ति, ये दोनों साथ में चलने वाली बातें हैं। നമുക്ക് ജീവിതത്തിൽ ശക്തി വേണോ? हमें जीवन में सामर्थ्य चाहिए क्या? എത്രമാത്രം ആ ജ്ഞാനത്തിന്റെ അളവ് പ്രാപിച്ചോ അതിനനുസരിച്ച് ശക്തി ഉണ്ടാകത്തുള്ളൂ. जितना हमको ज्ञान का माप मिलता रहता है, उस माप के अनुसार शक्ति प्रकट होगा। അപ്പൊ നമുക്ക് ആത്മാവിന്റെ അറിവ് കിട്ടുമ്പോൾ ജ്ഞാനം കിട്ടുമ്പോൾ तो आत्मा का में बुद्धि जब हमको मिलकर हमें जानकारी मिलता है, पहचान जब हमको मिलता है, അത് ആ ഒരു ജഡീക മനുഷ്യനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം മുട്ടയ്ക്കും പാലിനും മീനും ആനുപാതികമായി ദൈവം തരുന്ന ഒരു ദാനമാണ് ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനവും ശക്തിയും തന്നോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന തന്റെ മകന്. तो मतलब वो क्या होगा, बोले एक सच्चा विश्वासी जब वो प्रभु की उपस्थिति में मांगते समय में सच्चा ज्ञान के लिए जब वो मांगता है, उस ज्ञान के वजह से बल भी प्रकट होता है। वो ज्ञान मांगते समय में मानो क्या है, वो उसी रीति से है जैसा मानो एक शारीरिक व्यक्ति अपना पिता से अंडा दूध और रोटी मांगकर उसमें से उसको जैसा ऊर्जा मिलता है, उसी तुलना की रीति में आत्मिक रीति से मांगने वाला व्यक्ति को आत्मिक ज्ञान और आत्मिक बल मिलता है। ഞാൻ ബൈബിൾ സ്കൂളിൽ പഠിക്കുമ്പോൾ मैं जब बाइबल स्कूल में पढ़ता था, ചില ദൈവം ഈ സ്റ്റുഡൻസ് അവരൊക്കെ പ്രത്യേകിച്ച് പോയി എന്തെങ്കിലും കാട്ടിലൊക്കെ ഇരുന്ന് പറയും ഞങ്ങള് ആത്മാവിന് ഡബിൾ പോർഷൻ കിട്ടി. वो लोग तो वहां पर वो लोग बाइबल स्कूल में हमेशा ट्रेनिंग होता था। तो ट्रेनिंग में हम लोग क्या करते थे, हम लोग जब स्टूडेंट्स लोग हम लोग जब रहते समय विद्यार्थी लोग हम लोग सब लोग एक एक कोने में जाकर हम लोग बैठते थे। जंगल में जाना पड़ता, पहाड़ के ऊपर जाना पड़ता और वो लोग वहां पर थोड़ी देर प्रार्थना करके आते थे और फिर जोर से बोलते थे, हमें आत्मा का दुगना माप मिला है, ഇരട്ടി ശക്തി കിട്ടിയത്. मतलब दुगना शक्ति मिला। അതെങ്ങനെ ആത്മാവിന് ഇല്ലാത്ത ആത്മാവിന് ഉള്ളതിന്റെ ഇരട്ടി എങ്ങനെ കിട്ടുന്നു? मतलब ये क्या है प्रियो, आत्मा में जितना है उतना मिलेगा ना, आत्मा से भी दुगना कैसा मिलेगा, അതെങ്ങനെ കിട്ടും? ऐसा कैसा मुमकिन है? അവർ പറയും അനുഭവമാണ്. तो फिर उनके पास सही रीति से जवाब नहीं है। वो लोग सिर्फ इतना बोलता है, भाई ये अनुभव करेगा तो ये होगा। നിങ്ങളെ ദൈവവചനം തെറ്റിപ്പോകുന്ന ദൈവവചനം വായിക്കുമ്പോൾ തെറ്റിപ്പോകാൻ കാര്യം എന്താണ്? इसलिए ऐसे लोगों को बताना चाहता हूँ, आप लोग वचन पढ़ते समय में आपका विश्वासी जीवन गलत रीति से क्यों जा रहा है? ദൈവാത്മാവിന്റെ സഹായം ഇല്ലാത്തത് കൊണ്ടാണ്. क्योंकि पवित्र आत्मा का मदद ही नहीं है वचन को समझने के लिए। കർത്താവ് ഫരീസിയരോട് പറഞ്ഞു, प्रभु फरीसी लोगों से कहा, നിങ്ങൾ വചനം വായിക്കുന്നു, तुम लोग वचन तो खोजते हो, पढ़ते हो, പക്ഷെ തെറ്റിപ്പോകുന്നു. परंतु तुम लोग ठोकर खाते हो। കാരണം വചനം എഴുതിയ क्योंकि जिसने वचन ने लिखा है വചനം യോജിപ്പിച്ചു തന്ന और वचन को जोड़ा, ആത്മാവിന്റെ വചനത്തിന് उसी आत्मा के वचन को, ആ ആത്മാവിനെ നമ്മളെ സഹായം ആവശ്യപ്പെടുന്നില്ല. जिसने वचन को लिखा, जिसने वचन को जोड़ा, उस पवित्र आत्मा का मदद तुम लोग नहीं ले रहे ये वचन को समझने के लिए, तो कैसा होगा? നമ്മുടെ സ്വന്തം ബുദ്ധിക്കെങ്കിലും ഒന്ന് ആലോചിച്ച് വായിച്ചാൽ ആ വാക്യം തെറ്റിദ്ധരിക്കത്തില്ല. നമുക്ക് ആ വായിക്കാം. और स्वाभाविक रीति से अगर हम अपना शारीरिक बुद्धि से भी अगर हम लोग वचन पढ़ेंगे तो हम लोग उस वचन का थोड़ा तो अर्थ हमको समझ में आएगा, जल्दी हम लोग गिरेंगे नहीं। उदाहरण के लिए 2 രാജാക്കന്മാർ 2:9-10 വാക്യങ്ങൾ. दूसरा राजा उसका दूसरा अध्याय 9 और 10। दूसरा राजा दूसरा अध्याय 9-10। उनके पार पहुंचने पर एलिया ने एलीशा से कहा, इससे पहले कि मैं तेरे पास से उठा लिया जाऊं, जो कुछ तू चाहे कि मैं तेरे लिए करूं वह मांग। एलीशा ने कहा, तुम्हें जो आत्मा है उसका दुना भाग मुझे मिल जाए। एलिया ने कहा, അവിടെ ചോദ്യം എന്താണ്? एलीशा मांग रहा है, ഞാൻ ആത്മാവിൽ എടുക്കപ്പെടുമ്പോൾ രഥത്തിൽ എടുക്കപ്പെടുമ്പോൾ एलीशा बोल रहा है कि मैं जब आत्मा में जब मैं उठा लिया जाऊंगा നിനക്ക് ഡബിൾ പോർഷൻ കിട്ടും. तो वो बोल रहा है कि क्योंकि तूने मांगा कि तुझे दुगना भाग चाहिए तो तुझे ऐसा मिलेगा अगर तूने मुझे उठते हुए देखा तो। ഏത് ഡബിൾ പോർഷൻ ആണ്? वो क्या दुगना भाग मिलेगा, मतलब क्या बोल रहा है वहां पर? നിന്റെ ആത്മാവ് तेरा आत्मा ഏലിയാവിന്റെ एलिया के समान, ആത്മാവിൽ വ്യാപരിച്ച ജ്ഞാനം, एलिया के अंदर जो आत्मा का ज्ञान जो कार्य किया, ആ ആത്മാവിൽ വ്യാപരിച്ച ആ ശക്തി, वो और उसके अंदर आत्मा के द्वारा जो काम करने वाला जो शक्ति जो एलाइजा में हुआ, അതിന്റെ ഇരട്ടി उसका दुगना അത് എനിക്ക് തരണം. वो मांग रहा है, एलीशा मांग रहा है दुगना दो करके। അപ്പൊ ഏലിയാവ് എങ്ങനെയായിരുന്നു? तो एलाइजा कैसा था? ആത്മാവ് वो നിറഞ്ഞവനായിരുന്നു. हमेशा आत्मा से भरकर, അതെന്താണ് അർത്ഥം? मतलब क्या? അപ്പൊ ജ്ഞാനം वो നിറഞ്ഞവനായിരുന്നു. हमेशा जो भी कार्य करता था आत्मा के ज्ञान से करता था, खुद का निर्णय से नहीं करता था। അതിന്റെ ഇരട്ടി ആർക്ക് കിട്ടി? तो वही ज्ञान का दुगना भाग, वो ज्ञान उसको दुगना रीति से मिलने का बात है। एलीशा वहां पर मांग रहा है जो उसको देखने की वजह से मिला। അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा, നിങ്ങൾക്ക് സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ അറിയാൻ വരം ലഭിച്ചിരിക്കുന്നു. तो धन्य है तुम लोगों को, क्योंकि राज्य का जो भेद की बातों का प्रकट होने के लिए, समझने के लिए तुमको भाग्य मिला।
വരാനുള്ള രാജ്യത്തിന്റെ आने वाला राज्य के विषय में നമുക്ക് ഇന്ന് വേദോസ്തം എത്ര വായിച്ചിട്ടും വരാനുള്ള രാജ്യങ്ങളിൽ നീതി അങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളൊന്നും മനസ്സിലാകുന്നില്ലെങ്കിൽ നമ്മൾ കിട്ടിയിരിക്കുന്ന ജ്ഞാനം ഭൗമിക ജ്ഞാനത്തിലാണ്, ഒന്നും മനസ്സിലാകത്തില്ല. प्रियो, इसके लिए आने वाला राज्य के विषय में जिसने कोई देखा नहीं, जिसको समझता नहीं, मतलब मालूम नहीं क्या है, उस राज्य के विषय में बाइबल पढ़ते समय में उस राज्य के विषय में क्या क्या है, ये सब संबंध की बात है. बाइबल पढ़कर आपको समझ में नहीं आ रहा है तो मतलब क्या है, आपको वो वर मिला नहीं राज्य का भेद को समझने के लिए. ഇവിടെ മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 13-ാം അധ്യായം मत्ती का सुसमाचार 13 अध्याय അതിന്റെ 10-11 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 10 और 11 पढ़े. चेलों ने पास आकर उससे कहा, तू लोगों से दृष्टांतों में क्यों बातें कहता है? उसने उत्तर दिया, तुमको स्वर्ग के राज्य के भेदों की समझ दी गई है, हाँ। पर उनको नहीं. ഓക്കേ, സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങളെ तो स्वर्ग राज्य का जो भेद है നിങ്ങൾക്കറിയാൻ വരം ലഭിച്ചിരിക്കുന്നു. तुम लोग को वो जानने के लिए वो भाग मिला है ഓക്കെ, है ना. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഇനി ആ മർമ്മം കിട്ടാൻ അപ്പോസ്തലന്മാർ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടതാണോ? मतलब क्या ये भेद क्या है करके प्रकट करके देने के लिए प्रार्थना नहीं करना, ऐसा है क्या? അല്ല, ऐसा नहीं है. പൗലോസിനാണ് ഈ വരങ്ങളുടെ ഇതിന്റെ എല്ലാം ജ്ഞാനം കിട്ടിയത്. सबसे ज्यादा इस विषय का ज्ञान पौलुस को मिला, പക്ഷെ പൗലോസ് എപ്പോഴും പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. परंतु पौलुस क्या करता था? ज्ञान मिला तो भी उस विषय का क्लियरिटी क्या है, सही अर्थ क्या है, वो ज्ञान के लिए वो प्रार्थना करता था. 3.5 വർഷം 3.5 साल അറബിയിലേക്ക് പോയി अरबिया में गया കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരുന്ന് और प्रभु के पैरों तले बैठकर നിരന്തരം പ്രാർത്ഥിച്ച് निरंतर प्रार्थना करता रहा ദൈവജ്ഞാനത്തിന്റെ അടിസ്ഥാന പണിക്കാരനായി തീർന്നു. और परमेश्वर का राज्य का बढ़ोतरी के लिए जो सबसे बेस जो नींव बांधने का जो 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 कार्य कारीगरी है वो प्राप्त कर वो प्रभु का सेवा के लिए उतरा. അത് തനിക്ക് എങ്ങനെ കിട്ടി? वो कैसा मिला उसको? നിരന്തരം പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. हमेशा प्रार्थना करता रहा. എന്നിട്ട് അദ്ദേഹം പറയുകയാണ്, फिर वो कहता है, ഞാൻ സഭ എന്ന ഈ അടിസ്ഥാനത്തിന് പ്രധാന ശില്പിയായി, ജ്ഞാനിയായ പ്രധാന ശില്പിയായി ഞാൻ അടിസ്ഥാനം ഇടും. इसके लिए वो कहता है कि मैं इस मंडली के विषय के लिए एक सबसे प्रधान जो मुख्य कोने का पत्थर है उस नींव को मैं डालता हूँ. അപ്പൊ നമ്മൾ ഇതെല്ലാ വിശ്വാസിക്കും കിട്ടേണ്ട കാര്യമാണ്. ये सभी नया जन्म पाया हुआ विश्वासी को मिलना उनका हक है. ये അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? അത് ചോദിക്കുക എന്നുള്ളത് തന്നെ ജ്ഞാനത്തിന്റെ വിഷയമാണ്. वो पूछना ही मतलब मांगने का विषय में ही अगर कोई मांगने के लिए जा रहा है मतलब उसको ज्ञान मिल गया है प्रभु की ओर से, क्योंकि उसने कुछ तो देखा प्रभु दे रहा है करके. ചോദിച്ചാൽ കിട്ടുമോ? पूछेगा तो मिलेगा क्या? मांगो तो मिलेगा. എത്ര പ്രാവശ്യം ചോദിക്കണം? कितने बार मांगना पड़ेगा? നിരന്തരം निरंतर. ചോദിക്കുമ്പോൾ എപ്പോ കിട്ടും? और पूछेगा तो कभी मिलेगा. 10 പ്രാവശ്യം ചോദിക്കുമ്പോൾ 10ാമത്തെ പ്രാവശ്യം തരുമെന്നല്ല. मतलब 10 बार मांगेगा तो जब 10वां बार मांगा तभी एक बार देगा, ऐसा नहीं है. വചനം വായിക്കുന്നതിന് മുമ്പേ जब वचन इसलिए वचन पढ़ने से पहले, കർത്താവേ, हे प्रभु എനിക്ക് അക്ഷരജ്ഞാനമേ ഉള്ളൂ. प्रभु मुझे तो बस शारीरिक बुद्धि है जिसके वजह से मैं थोड़ा पढ़ा लिखा हूँ, इसके लिए मुझे पढ़ने आता है. നിന്റെ ആ സ്വർഗത്തിലെ മർമ്മങ്ങൾ लेकिन आपका जो स्वर्गीय भेद है അത് മനസ്സിലാക്കാൻ എനിക്ക് കഴിവില്ല. वो भेद समझने के लिए वो समझ मेरे पास नहीं है प्रभु. എനിക്ക് ആത്മാവിനെ നൽകണമേ. इसलिए मुझे आत्मा का बुद्धि चाहिए. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? എനിക്ക് ഇത് ഗ്രഹിക്കാനുള്ള ജ്ഞാനം തരണമേ. मतलब ये वचन पढ़ते समय में मैं स्वर्गीय बातें समझने का ज्ञान चाहिए करके वो भाग रहे हैं हम. അത് മുട്ടയേക്കാൾ, वो अंडा से भी ज्यादा, പാലിനേക്കാൾ, दूध से भी ज्यादा, മീനേക്കാൾ വിലയേറിയതല്ലേ? मच्छी से भी ज्यादा महंगा है ना. നമ്മുടെ ज्यादा ആത്മാവ് मूल्यवान है वो. അത് ആര് തരും? वो कौन देगा? मैं मांगेगा तो देगा, തീർച്ചയായിട്ടും കിട്ടും. पक्का देगा. പക്ഷെ ഒറ്റ പ്രാവശ്യമല്ല, पर वो एक बार के लिए नहीं है. നമ്മൾ ഭരിക്കുന്നത് വരെയും ജ്ഞാനം കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. हम लोग जितना समय तक इस भूमि में जी रहे हैं उतना समय तक हम लोग मांगते रहेंगे तो प्रभु देता रहेगा. ഇങ്ങനെ നമ്മൾ ജ്ഞാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞ് കടലിൽ വെള്ളം നിറഞ്ഞിരിക്കുന്ന പോലെ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠ നിമിത്തം ഈ ലോകം ചപ്പും ചവറും, ഈ ലോകത്തുള്ള ജ്ഞാനം ചപ്പും ചവറും എന്ന് എണ്ണാനുള്ള പരിജ്ഞാനത്തിലേക്ക് വളരും. ऐसा विश्वासी जो बात जितना समय उसको भूमि में मिला है वो भूमि का पूरा समय तक प्रभु का इस ज्ञान में मिलने के लिए वो मांगते रहेगा तो उसका दिल ऐसा विशाल हो जाएगा मानो समुद्र के समान विशाल है. और ऐसा विश्वासी क्या होगा? वो परमेश्वर का ज्ञान का उत्तमता से बढ़कर एक श्रेष्ठ अवस्था में पहुंचेगा, जिसकी वजह से वो एक बात समझेगा कि ये संसार का ज्ञान, शारीरिक ज्ञान मेरे लिए कूड़ा कचरा है, उसको फेंको, मुझे सिर्फ प्रभु का ज्ञान चाहिए बोलकर उस मुकाम में वो पहुंचेगा. അടുത്ത വാക്യം വായിക്കുകയാണ്. वो मत्ती का 12 का अगला उसका अगला वाक्य में है 12ാം വാക്യം, 12. ഉള്ളവന് കൊടുക്കും. കണ്ടോ? ഉള്ളവന് കൊടുക്കുന്നുണ്ടോ? 13ന്റെ 12ാം വാക്യം. क्योंकि जिसके पास है और 13 का 12. उसे दिया जाएगा, देखो जिसके पास है ആ, दिया जाएगा ആ, उसको दिया हाँ और उसके पास बहुत हो जाएगा. हाँ.
അവൻ സമൃദ്ധിയായിട്ട് കൊടുക്കും. और उसको बहुत हो जाएगा. ഒന്നാമത്തെ പ്രാവശ്യം എന്ത് കൊടുക്കും? पहले बार क्या होगा? അല്പം കിട്ടും. पहले बार उसने मांगा तो थोड़ा मिला उसको, അപ്പൊ ചോദിക്കുന്നതിനനുസരിച്ച് परंतु जितना जितना वो मांगते जा रहा है, ക്രിസ്തുവിനെയുള്ള പരിജ്ഞാനം, मसीह का ज्ञान അടുത്ത യുഗത്തിലെ ജീവിതം, और मसीह का पहचान और आने वाला युग का जिंदगी की बातें, ഈ ലോകത്തിൽ എങ്ങനെ നമ്മൾ ജീവിക്കണം, इस और उसी के साथ साथ आत्मा से भरकर ये दुनिया में भी हमको कैसा जीना चाहिए, ഇതിന് ജ്ഞാനം കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. इसका ज्ञान पहला थोड़ा मिला, फिर और अधिक 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 भंडारता में मिलता रहेगा. അത് ആര് തരുന്നതാണ്? ये कौन देगा? നല്ലവനായ സ്വർഗസ്നായ പിതാവ് തരുന്നതാണ്. हमारा अच्छा और भला स्वर्गीय पिता. എന്നാൽ നമ്മളെ വായിക്കുമ്പോൾ ഇവിടെ ഒരു ചെറിയൊരു പിശകുണ്ട്. वहाँ पर एक बात विषय वहाँ पर है, ചിലർക്ക് വചനം വായിക്കുമ്പോൾ कुछ लोग जब वचन पढ़ते हैं അക്ഷരജ്ഞാനം കിട്ടും. उन लोगों को शारीरिक ज्ञान मिलता है, जो अक्षर का स्वाभाविक ज्ञान है वो भी मिलता है. അവർ പറയും എനിക്ക് കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो लोग भी क्या बोल रहे हैं, देखो मुझे ज्ञान मिल रहा है, ज्ञान मिल रहा है, बहुत मिल रहा है मेरे को. പക്ഷേ അത് ഒരു അപകടം എന്താ അറിയാമോ? पर उसमें एक दुर्घटना आने वाला. वो क्या है दुर्घटना? ലൂക്കോസ് 8:18 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കും. लूका 8 का 18 18. इसलिए चौकस रहो कि तुम किस रीति से सुनते हो, क्योंकि जिसके पास है उसे दिया जाएगा, और जिसके पास नहीं है उससे वह भी ले लिया जाएगा, और जिससे वह अपना समझता है. നോക്കുക, സീമിങ് ടു ഹാവ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നിനക്ക് കിട്ടി എന്ന് തോന്നുന്നത് പോലെ എടുത്തു കളയും. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब उसको लगा, उसको समझा कि उसको कुछ मिला करके हाँ. वो जो समझा हुआ बात भी उससे छीन लिया जाएगा. वो क्या है मतलब? എന്റെ ജഡജ്ഞാനം കൊണ്ട് കിട്ടിയെന്ന് തോന്നുകയാണ്. मतलब वो क्या सोच के बैठा था, मैंने अभी इतना देर तक शारीरिक ज्ञान से तपस्या करके वचन पढ़ के प्रार्थना करके जो भी मिला उसको मिल रहा है करके बोलकर बैठा है, लेकिन वो खाली समझ रहा है, उसको लगा उसको मिला, कुछ मिला नहीं, लेकिन मिला करके उसको फील हो रहा है उसको. ഉള്ളത് കൂടെ പോകും. तो क्या होगा? उसके जीवन में जो आत्मिक आशीष जो भी था वो भी ले लिया जाएगा. അതേത് ജ്ഞാനമാണ്? तो ये कौन सा ज्ञान है यहाँ पर? ആ ജ്ഞാനമല്ല ദൈവം തരുന്നത്. ये ज्ञान प्रभु नहीं दे रहा है. जो देव उसको दे- लग रहा है ऐसा थोड़ा मतलब लग रहा है, थोड़ा मिल रहा है करके, ऐसा ज्ञान नहीं प्रभु दे रहा है. അപ്പോൾ ദൈവം തരുന്ന ജ്ഞാനത്തിന് ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്. प्रभु देने वाला ज्ञान का खासियत क्या है? അത് നമ്മള് യാക്കോബിന്റെ ലേഖനം याकूब का पुस्तक അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, 3 अध्याय യാക്കോബിന്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 15 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 15 से जब हम पढ़ते हैं, ये ज्ञान वह नहीं जो ऊपर से उतरता है, वरन सांसारिक और शारीरिक और शैतानी है. हाँ. क्योंकि जहाँ लाहा और विरोध होता है वहाँ बखेड़ा और हर प्रकार का दुष्कर्म भी होता है. पर जो ज्ञान ऊपर से आता है वह तो पहले पवित्र होता है. ഓക്കെ, देखो, हाँ. ആ ഉയരത്തിൽ നിന്ന് വരുന്ന ജ്ഞാനം, മറ്റേ ജ്ഞാനം എന്താണ്? देखो, അത് അശുദ്ധമായതാണ്, കലഹം ഉണ്ടാക്കാനേ കഴിയുകയുള്ളൂ. ഈർഷ്യയും പകയും പിണക്കാനൊക്കെ ഒരു ജ്ഞാനമാണ്, അത് ഭൗമിക ജ്ഞാനമാണ്. तो भूमिका ज्ञान का अवस्था क्या है प्रियो? वो स्वार्थी है, स्वयं का है, दाह झगड़ा ईर्ष्या भेदभाव नफरत, ये सब कार्यों को लाने वाला ये दुनिया का ज्ञान कार्य करता है. लेकिन जो स्वर्ग से आया हुआ ज्ञान, ऊपर से ज्ञान का पहला खासियत क्या है? वो सबसे पहला तो निर्मल है. ഇതാണ് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടാൻ, നമ്മളെ ദൈവാത്മാവിന് ജ്ഞാനം കിട്ടാൻ പ്രാർത്ഥിക്കണമെന്ന് പറയുന്നത് ഇതാണ്. ये ज्ञान के विषय में हमें पवित्र आत्मा से, हमें पिता परमेश्वर से मांगो तो पिता परमेश्वर देगा, അത് ചോദിക്കുന്ന ഏവനും കിട്ടും, और वो जो भी पूछेगा वो सबको देगा, ദൈവമകനാണെങ്കിൽ. अगर परमेश्वर का बेटा है तो. കാരണം പിതാവാണ് തരുന്നത്. क्योंकि वो स्वर्गीय पिता दे रहा है. മുട്ടുന്നവന് കിട്ടിക്കൊണ്ട് കിട്ടും. जितना खटखटाएगा उतना उसको खोलकर मिलेगा. ഇത് തുടർമാനമായ ഒരു കാര്യമാണ്. और ये निरंतर मिलने वाली बात की विषय है ये. ഞാൻ ചോദിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും, मैं पूछता रहूंगा, ദൈവം തന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. परमेश्वर प्रभु देता रहेगा. ഏതൊക്കെ നമുക്ക് തന്നുകൊണ്ടിരിക്കും? क्या क्या देते रहेगा? നിർമ്മലത. सबसे पहला बात वो ज्ञान, ജീവിതത്തിൽ വിശുദ്ധി. मतलब निर्मलता, मतलब क्या है? एक इस दुनिया में जीते समय में पवित्र रीति से कैसा जीने का विषय का ज्ञान सबसे पहला उसको मिलेगा. നമുക്ക് വേണ്ടത് എന്താണ്? हमें क्या चाहिए? സമാധാനമാണ്. शांति चाहिए. അത് എവിടെയുണ്ട്? वो किसमें है? ഉയർത്തിൽ വരുന്ന ജ്ഞാനത്തിലുണ്ട്. शांति है. നമ്മുടെ ഈ ജീവിതത്തിൽ സമാധാനമില്ല. अपने इस संसार का जीवन में शांति नहीं है. നമുക്ക് സമാധാനം തരണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കണ്ട. हम लोग इसके लिए हे पिता हमको प्रभु हमको शांति दो ऐसा मांगने का भी जरूरत नहीं है. ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ क्योंकि जब वो व्यक्ति आत्मा में भर जाता है, ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയവുമല്ല, परमेश्वर का राज्य खाने पीने में नहीं, പിന്നെന്താണ്? परंतु क्या है? നീതിയാണ്, धार्मिकता, സമാധാനമാണ്, शांति है, പിന്നെന്താണ്? और ആത്മാവ് आत्मा में आनंद है. അത് ദൈവം ബാഹ്യമായി വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. और वो एक दिन राज्य में एक दिन प्रकट होगा. ഇന്ന് ദൈവരാജ്യം സഭയാണ്. परंतु आज परमेश्वर का राज्य मंडली है. ഇന്ന് നമ്മുടെ ഹൃദയമാണ്. आज हमारा मंडली में है वो राज्य का कार्य चल रहा है. ഇന്ന് ദൈവരാജ്യം എവിടെയാണ്? परमेश्वर का राज्य कहाँ पर है? हमारे में है.
നമ്മുടെ ഹൃദയത്തിലാണ്. हमारे अंदर ദൈവരാജ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? परंतु परमेश्वर का राज्य मतलब क्या है? क्या നമ്മളിൽ എസ്റ്റാബ്ലിഷ് ആയാൽ, मतलब वो एक बार हमारे अंदर स्थिर हो गया तो നമ്മൾ ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. वो व्यक्ति क्या करेगा? बार बार प्रभु से प्रार्थना करेगा, കാരണം ഭൗമിക ജ്ഞാനം ഹൃദയത്തിൽ കടന്ന് क्योंकि शारीरिक ज्ञान क्या करता है? वो हमारा हृदय को कब्जा करता है എന്നിട്ട് ലോകജ്ഞാനം കടന്ന് और फिर संसार का ज्ञान हमारे अंदर प्रवेश करके ഈ സമാധാനം എടുത്തു കളഞ്ഞ് हमारे स्वर्ग से मिला हुआ शांति को बाहर फेंकेगा നമുക്ക് ഭയമുളവാക്കി और हमारे अंदर डर लाएगा। അതിന് പകരമായി നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്, और परंतु उसके विरुद्ध हमें क्या करना चाहिए? നമുക്ക് സമാധാനം തരുന്ന, हमें शांति देने वाला, मिलनसार प्रेम रखने वाला वो स्वभाव को, നമുക്ക് വിശുദ്ധി തരുന്ന, हमें पवित्रता देने वाला। അവിടെ എന്തെല്ലാം ലക്ഷണമാണെന്ന് അറിയാമോ? उधर क्या क्या लक्षण है? 3:17 में मिलनसार, मिलनसार, कोमल, कोमल, मृदुभाव ऋतुभाव, और दया और अच्छे फलों से दया और अच्छे कार्य फलों से भरा हुआ, और पक्षपात और कपट रहित। बिना पक्षपात का और बिना कपट का। ആ വ്യക്തി എങ്ങനായിരിക്കും? ऐसा व्यक्ति कैसा रहेगा फिर? അവൻ സമാധാനം ഉണ്ടാക്കുന്നവനായിരിക്കും. वो व्यक्ति फिर शांति बनाने वाला व्यक्ति रहेगा। അതാണ് നമ്മൾ യൂദയുടെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ यूदा में हम पढ़ते हैं ഒരു വിശ്വാസി ശരിക്കുള്ള വിശ്വാസിയാണോ എന്ന് തിരിച്ചറിയാൻ एक विश्वासी सचमुच सही विश्वासी है क्या नहीं, ये बात अगर पहचानना है तो യൂദ അതിനൊരു ഉദാഹരണം പറയുന്നുണ്ട്. यूदा एक उदाहरण देता है ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് ജ്ഞാനമില്ലാത്ത ചിലരെ കുറിച്ച് അവിടെ പറയുന്നുണ്ട്. जो जिसके अंदर परमेश्वर का सही ज्ञान नहीं है, उन लोग का अवस्था क्या है करके यूदा का पुस्तक में पढ़ते हैं। അതിന്റെ 16-ാം വാക്യത്തിലുണ്ട്, 16 वाक्य, അവർ പെരുവീർപ്പുകാരാണ്, वो लोग कुड़कुड़ाने वाले हैं, തങ്ങളെ കുറിച്ച് ആവലാതി എപ്പോഴും वो പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും, लोग दूसरों के बारे में शिकायतें करते रहते हैं, സ്വന്തം മോഹങ്ങളെ അനുസരിച്ച് वो നടക്കും, लोग खुद का मोह के अभिलाषाओं के पीछे जाते हैं, അവിടെ വായു വമ്പ് പറയും, उनका मुंह बड़ा बड़ा बातें बोलते हैं കാര്യസാധനെ മുഖസ്തുതി പറയും. और अपना लाभ के लिए लोगों का अच्छा मीठे मीठे चिपड़ी चुपड़ी बातें बोलेगा। 19-ാം വാക്യത്തിൽ 19वां वाक्य, അവർ ഭിന്നത ഉണ്ടാക്കുന്നവർ, ऐसे लोग शारीरिक है പ്രാകൃതന്മാർ, और फूट लाने वाले लोग, ആത്മാവില്ല. और उनमें आत्मा नहीं, മനുഷ്യാത്മാവില്ലെന്നല്ല, मनुष्य आत्मा नहीं लेके कैपिटल ऐसे इंग्लिश में, मतलब वो मनुष्य आत्मा है नहीं है ऐसा नहीं लिखा है, पवित्र आत्मा नहीं है उसमें, ആത്മാവിന്റെ ജ്ഞാനമില്ല. मतलब पवित्र आत्मा मतलब नहीं है, मतलब क्या? सही रीति से स्वर्गीय ज्ञान जो आत्मा के द्वारा हमको मिलना चाहिए वो है ही नहीं वो व्यक्ति में। ഇത്രയും ആശയങ്ങളെ ഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് इतना बातें समझकर ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 11-ന്റെ 11, 12, 13 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ अभी इस अर्थ में जब हम लोग लूका का सुसमाचार उसका 11 अध्याय 11, 12, 13 अभी तक हमने सुना, उस अर्थ में अगर हम पढ़ेंगे तो ദോഷികളായ നിങ്ങളുടെ മക്കൾ, ये दुष्ट लोग अपने बच्चों को, अगर दुष्ट लोग होकर तुम लोग अपना पिता को, बच्चों को ऐसा अच्छा कार्य दे रहे तो ഭൗമിക ജ്ഞാനത്തിന് വേണ്ടി മുട്ടയും പാലും മീനും കൊടുക്കുന്നെങ്കിൽ, तुम लोग अपना बच्चों का शारीरिक ज्ञान बढ़ाने के लिए तुम लोग रोटी, अंडा, मच्छी, दूध ये सब अगर दे रहे हैं तो തന്നോട് യാചിക്കുന്ന, തന്റെ പിതാവിനോട് യാചിക്കുന്ന, സ്വർഗസ്ഥനായ പിതാവിനോട് യാചിക്കുന്നവർക്ക്, तो ऐसा है तो जो स्वर्गीय पिता के सामने आकर मांगता है, खोजता है और खटखटाकर प्रभु के सामने सच्चा मन में रहेगा तो उन लोगों के लिए प्रभु क्यों ना और अधिक देगा, അധികമായി मतलब और अधिक अधिक देते रहेगा, കിട്ടുന്നവന് കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. और जिसको मिल रहा है उसको क्या होगा? और मिलते रहेगा, बहुत से मिलते रहेगा। Praise the Lord. आमेन। കർത്താവിന്റെ ദിവസം प्रभु का दिन में അധികം ലഭിച്ചവൻ जिसको ज्यादा मिला रहेगा, വിശ്വസ്തനും നല്ലവനുമായ ദാസൻ, प्रभु क्या बोलेगा? हे मेरे विश्वास योगी भला दास, तू आजा, നിന്നെ ഞാൻ अധികത്തിന് विचार तू थोड़े बात पे तू विश्वास योगी था, मैं तुझे बहुत का बात का जिम्मेदारी दूंगा। അങ്ങനെ ഒരു വിളി കർത്താവിന് ഉളവാകാൻ ऐसा बुलावट प्रभु की ओर से हमें मिलने के लिए, കർത്താവിന്റെ ഈ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ള അഭ്യർത്ഥന നമ്മൾ നിരസിക്കാതെ, इसलिए हमें पिता परमेश्वर की ओर हमारे तरफ से जो प्रार्थना का अवस्था, जो सच्चे मन से ज्ञान मिलने के लिए जो करना चाहिए, उस प्रार्थना को നമുക്ക് നിരന്തരം പ്രാർത്ഥിക്കാം. हम लोग निरंतर प्रार्थना करते रहे, അത് നമ്മളെ ദൈവസ്നേഹ ജ്ഞാനിയാക്കും. और वो हमें क्या करेगा? परमेश्वर के नजर के सामने हमें एक बहुत बड़ा ज्ञानवान और बुद्धिमान व्यक्ति प्रभु का आत्मा हमें बनाएगा। അതാണ് ശരിയായിട്ടുള്ള ജീവൻ. वही है सच्चा आत्मिक सही जीवन। കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കും. प्रभु सहायता करे।